राणीचे बाबा फार कडक स्वभावाचे होते. त्यामुळे राणीला आपल्या बाबांचा राग यायचा. कारण तिचे बाबा तिला जास्त कुठे जाऊ देत नव्हते. तसेच काही चुकले तर तिला बोलायचे. राणीच्या बाबांना राणीचे जास्त बाहेर फिरणे मुळीच आवडत नव्हते. पण राणीला बाहेर फिरणे, मैत्रिणीसोबत गप्पा करणे, बाहेर वेळ घालवणे फार आवडायचे. पण बाबांच्या या गोष्टीमुळे राणीला कुठे जाता येत नव्हते. लहानपणापासून ते राणीला अनेक गोष्टीसाठी म्हणायचे. पण आता राणी मोठी झाली होती आणि ती कॉलेजमध्ये जात होती. तरीसुद्धा बाबांचे वागणे तसेच होते. त्यामुळे राणी आपल्या बाबांसोबत फार कमी बोलायची. पण राणीची आपल्या आईसोबत फार पटायची. त्या दोघी एकमेकांसोबत मैत्रिणीसारख्या राहत होत्या. राणीची आई कधीच राणीला कुठल्या गोष्टीसाठी मनाई करत नव्हती. पण राणीची आईसुद्धा राणीच्या बाबासमोर जास्त काही बोलत नव्हती. एकदा राणी मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेली होती आणि तिला यायला थोडा उशीर झाला. त्यामुळे राणीचे बाबा राणीवर फार ओरडले. त्या दिवशी राणीला फार वाईट वाटले. तिच्या डोळ्यातून पाणी आले. तिने आईला सर्व गोष्टी सांगितल्या. पण आई म्हणाली की बाबांचा स्वभाव तुला तर माहीत आहे ना. पण राणी आता फार मोठी झाली होती आणि तिला सर्व गोष्टी कळत होत्या. तसेच बाबांच्या स्वभावामुळे तिचे बाबासोबत बोलणे फार कमी झाले होते. जेव्हा काम असेल तेव्हाच ती बाबांसोबत बोलायची. पण कधी कधी बाबांचे वागणे फार वेगळे असायचे. ते राणीला घेऊन बाहेर जायचे आणि तिला आवडीचे खाऊ घालायचे. तसेच राणीसोबत कधी कधी फार छान बोलायचे. त्यामुळे राणीला सुद्धा कळत नव्हते की बाबांचा स्वभाव कसा आहे. कारण एकतर ते तिला कुठे जाऊ देत नव्हते, पण कधी कधी त्यांचे वागणे फार चांगले असायचे. पण तरीसुद्धा राणीच्या मनात आपल्या बाबांबद्दल राग होताच. काही दिवस असेच निघून गेले आणि एक दिवस राणीच्या घरी तिचे नातलग लग्नाची पत्रिका घेऊन आले. राणीचे बाबा त्यावेळी नोकरीवर गेले होते. संध्याकाळी आल्यानंतर राणीच्या आईने राणीच्या बाबांना सर्व गोष्टी सांगितल्या. राणीचे बाबा म्हणाले, मी लग्नाला येऊ शकत नाही कारण माझ्या मागे ऑफिसचे फार काम आहे. म्हणून तू आणि राणी जाऊन ये. आणि बरेच दिवस झाले आपण गावी गेलो नाही. राणीचे बाबा आधी गावात राहायचे. बरेच वर्ष ते गावात राहिले. पण त्यानंतर नोकरीमुळे शहरात आले होते. काही दिवसानंतर राणी आणि तिची आई लग्नासाठी गावाला गेली. राणीला तिथे गेल्यानंतर फार छान वाटत होते. कारण आता तिला बोलायला कोणीच नव्हते. राणी बऱ्याच वर्षानंतर गावाला गेली होती. बरेच नातलग राणीच्या आईला म्हणत होते की तुमची मुलगी फार मोठी झाली आहे. आता राणीच्या आईशी बरेच लोक बोलू लागले. त्यातला एका व्यक्ती राणीच्या बाबाबद्दल विचारू लागले आणि म्हणाले की फार वर्ष झाले त्यांच्याशी भेट झाली नाही. माझी मनातून इच्छा आहे त्यांना भेटायची. कारण आज त्यांच्यामुळेच माझा मुलगा चांगला पदावर आहे. कारण त्यांनी आमची त्यावेळी फार मदत केली होती आणि त्यामुळेच मुलगा चांगला शिकू शकला. या सर्व गोष्टी ऐकून तर राणीला आश्चर्य वाटले. पण आता गावात अनेक लोक राणीच्या बाबाबद्दल विचारत होते आणि त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे कौतुक करत होते. आणि त्यामुळे राणीला तर आपल्या बाबांबद्दल अभिमान वाटू लागला. तिच्या मनात असलेल्या अनेक गोष्टी आज बाहेर पडल्या होत्या. त्यामुळे राणीला मनात एक वेगळाच आनंद निर्माण होऊ लागला. राणी आणि तिची आई काही दिवस गावात राहिले. पण ते दिवस फार आनंदाचे गेले आणि तिच्या बाबांचा खरा स्वभाव राणीला माहीत झाला. कारण गावात अनेक लोक तिच्या बाबांच्या चांगल्या कार्याबद्दल सांगत होते. घरी येताना राणी आपल्या आईला म्हणाली की गावात तर बाबांचे फार कौतुक झाले आहे आणि अनेक लोक बाबांना विचारत होते. तर आई म्हणाली, खरं तर तुझे बाबा फार चांगल्या स्वभावाचे आहे. नेहमी दुसऱ्यांची मदत करतात. त्यामुळे त्यांना अनेक लोक विचारत असतात. पण राणी म्हणाली की पण बाबा मला नेहमी रागवतात का? तर आई म्हणाली, खरं तर तुझ्या बाबांचे तुझ्यावर फार प्रेम आहे, तुझी काळजी आहे. त्यामुळे ते तुला असे बोलतात. तुला कधी यायला थोडा उशीर झाला तर मला नेहमी विचारतात की राणी आली नाही का? तसेच तुला कधी कुठल्या गोष्टीची कमी पडली नाही पाहिजे यासाठी ते नेहमी मला म्हणत असतात. आज राणीच्या आईने बऱ्याच गोष्टी राणीला सांगितल्या आणि राणीला तर त्या सर्व गोष्टी ऐकून आश्चर्य वाटले आणि तिला आपल्या बाबांचा खरा स्वभाव समजला. कारण बाबा जरी वरून कठोर दिसत असले तरी ते आतून फार प्रेमळ भावाचे आहे आणि त्यांना आपली काळजी आहे. गोष्टी राणीला समजून आल्या. राणी जेव्हा घरी आली तेव्हा आपल्या बाबांजवळ गेली आणि म्हणाली, बाबा मला तुमची फार आठवण आली होती आणि असे वाटत होते की तुम्ही सुद्धा आमच्यासोबत लग्नाला आले असते तर फार चांगले झाले असते. पण त्या दिवशीपासून राणीची आपल्या बाबांबद्दल असलेला गैरसमज दूर झाला होता आणि ते
आपल्या बाबांशी फार चांगली वागायची. बाबासुद्धा तिच्यासोबत आनंदाने वागत होते. त्यामुळे मुलीचे आणि बाबांचे बोलणे एकमेकांसोबत अजूनच चांगले होऊ लागले आणि तिला समजले की बाबा जे काही मला बोलतात ते माझ्या चांगल्यासाठी आणि त्यांना नेहमी माझी काळजी असते. या सर्व गोष्टीमुळे त्यांच्या घरात अजूनच आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मित्रांनो, कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.